इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आसनगाव रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेला जाणाऱ्या लोकलच्या मधल्या जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली। कल्याण रेल्वे स्थानकात गाडी येताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ती बॅग जप्त करत त्यात पाहणी केली असता 20 लाखांची रोकड बॅग मध्ये आढळून आली आहे। या बॅगेचा मूळ मालक कोण याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत। रविवारी रात्री 9:57 वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून अप दिशेकडील सीएसटी लोकलच्या मधल्या जनरल डब्यामध्ये एका प्रवाशाला बेवारस बॅग आढळून आली। कल्याण रेल्वे पोलिसांना प्रवाशाने याविषयी माहिती दिली असता पोलिसांनी गाडीची चेकिंग करून बॅग ताब्यात घेतली। 2 पंचांसमक्ष बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये 20 लाखाची रोख रक्कम, औषधाचा बॉक्स आढळून आला। कल्याण लोहमार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेतमाळी हे याचा अधिक तपास करत आहे। ही बॅग कोणाची आहे याचा तपास पोलीस घेत आहेत। प्रवाशांनी जी बॅग दिली ती बेवारस स्थितीमध्ये सापडलेली आहे। त्यामध्ये चेक केल्यानंतर 20 लाख रुपये मिळाले। त्याच्या संबंधी आम्ही जी कोणाची बॅग आहे त्या संबंधी आम्ही तपास करत आहोत। आपणामार्फत आम्ही आवाहन करतो की जर अशी काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवावं।